आयुष्यात कितीही मोठा प्रश्न असू द्यात, त्याचं उत्तर हे शिवचरित्रात मिळतंच. आजपासून शिवचरित्र आपल्याला काय शिकवतं, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आपल्याला कसं प्रेरणा देतं हे पाहूयात. वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं, ते तोरणा किल्ल्यावर. तोरणा किल्ला आला, हिंदवी स्वराज्याला सुरुवात झाली. निजामशाही, आदिलशाही, वरती मुघल या सर्वांमध्ये आपलं छोटंसं स्वराज्य उभारू लागलं. किल्ला तर आला, पण त्याच्या सोबत काही प्रश्न देखील आले. आपण किल्ला घेतलाय तर तो मजबूत करायला लागेल, त्याला ताकद द्यायला लागेल. एवढे मावळे आपल्या सोबत आहेत, ते असेच आपल्या सोबत कसे राहतील? त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न देखील आपल्यालाच पाहायला लागेल. या सगळ्याला लागणार होता तो पैसा, आणि हा पैसा कसा उभारायचा याची चिंता छत्रपतींना होती. आणि हे सगळं जिजाऊ पाहत होत्या. त्यांना छत्रपतींची चिंता देखील दिसत होती. या सगळ्या प्रसंगाचा एक सुंदर संभाषण श्रीमान योगी या कादंबरीत आहे. आता ते संभाषण हे रोहिडेश्वरासाठी आहे, पण एक आई आपल्या मुलाला किती छान समजावते हे पहा. आता जिथून मला तुम्हाला सगळं सांगायचंय तिथून सुरुवात करतो. जिजाबाईंच्या लक्षात महाराजांची बैचणी येत होती. त्यांनी राजांना विचारलं, राजे, रोहिडेश्वर तर बांधला जातो आहे, सारं काम होत आहे, मग तुम्ही उदास का? कसलं संकट आहे? छे, तसं नाही मासाहेब, ही सारखी रपेट होत आहे ना, त्यामुळे तुम्हाला तसं वाटत असेल. शिवबा, आईची नजर फसवता येत नाही. आई आणि गुरु यांच्यापासून काही लपवून ठेवता येत नाही, आणि ठेवूही नाही. राजांनी निश्वास सोडला. पंतांचे बोलणं सांगितलं. जिजाबाई म्हणाल्या, सध्या तर चिंता नाही ना, मग कल्पनेच्या भीतीत कशाला राहायचं? राजे, माणसं ही दोन स्वभावांची असतात. काही मागचा पुढचा विचार करतात. सावधगिरी हा त्यांचा स्वभाव असतो. अपयशाची त्यांना सदैव भीती वाटत असते. या अपयशाच्या जागा हुडकण्यात त्यांचं मन वेगळं असतं. अशा माणसांचं जीवन स्थिर राहतं, पण त्यांच्या हातून फारसं काही होत नाही. दुसरी माणसं असतात ती मनाला पटेल ते करणारी. परिणामांचा विचार त्यांना नसतो. स्वारींचंच बघा ना, स्वारी म्हणजे शहाजी महाराज. झेपावणं हे त्यांच्या स्वभावात आहे, परिणाम ते जाणत नाही. तो स्वभाव, ते धाडस तुमच्या अंगी आलं आहे. पण हे धाडस वेडं ठरलं तर? छत्रपतींनी विचारलं. कोण ठरवणार? स्वारींनी बंडावा केला, मोगलाई आदिलशाहीला एकट्याने तोंड दिलं, बंडावा मोडला म्हणून त्यांना पराजित समजायचं का? ज्ञानेश्वरांनी गीता मराठीत आणली, लोकांनी वाईट टाकलं, ते पराजित होते का? मग आळंदीचं मंदिर कसं उभं राहिलं? भीतीपोटी माणसाच्या हातून काही घडत नाही, हे लक्षात ठेवा. मासाहेब, राजे देवा धर्मावर विश्वास ठेवून हे कार्य आरंभलं, ते पार करण्याची ताकद त्याचीच आहे. त्याची शंका तुम्ही घेऊ नका. राजे मनात आणाल ते उभं करण्याची तुमची हिंमत आहे. तो तुमच्या कुंडलीचा योग आहे. देवाऱ्यात देव, तशी मनात निष्ठा आणि हिंमत शोभते. त्या मनात कल्पनेची भीती घालू नका. जिजाबाईंच्या बोलण्याने राजांचे थकलेले मन ताजेतवाने झाले. मनातली भीती झटकून टाकून ते मोकळे झाले. आणि हे सगळं खरं आहे. तुम्ही जर एखादी गोष्ट मन लावून निष्ठेने करत असाल तर या संपूर्ण विश्वातली काही ताकद तुमच्या मदतीला येतेच. आणि तसंच काही झालंय महाराजांच्या बाबतीत. तोरण्याची डागडुजी चालू असताना तिथे खूप मोठा धनाचा साठा सापडला आणि स्वराज्याला मजबूती आली. आज तुम्ही आणि मी कल्पनेच्या भीतीत जगतोय. हे झालं तर कसं होईल, आणि हे जर नाही झालं तर कसं होईल या चिंतेत राहतोय. पण या सगळ्यामध्ये आपण हे विसरतोय की आपण या मातीत जन्मलोय. या मातीत जन्मलोय म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे वारसदार आहोत. आणि त्यांच्या पराक्रमातनं तुम्ही आणि मी नाही शिकणार तर मग कोण शिकणार? आता तुम्हालाच ठरवायचंय की तुम्हाला या कल्पनेच्या भीतीत जगत राहायचंय की आयुष्यात काहीतरी करून दाखवायचंय. परिणामांची जर चिंता करत बसला तर तुमच्या हातून कधीच काही होणार नाही. या उलट तुम्ही जो निर्णय घेतलाय तो निर्णय योग्य कसा यासाठी काम करा, आणि तो निर्णय योग्य आहे हे सर्वांना दाखवून द्या. हे जे वाक्य होतं हे वाक्य आहे रतनजी टाटा यांचं. त्यामुळे आयुष्यात कल्पनेची घोडे नाचवण्यापेक्षा समोर आलेल्या संकटांना, प्रश्नांना सामोरं जा. विजय हा नक्की तुमचाच असेल.